हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अनुश्रीच्या गमती. तर बघा, आज मी त्यांना खिचडी बनवले. म्हटलं तुमची रेसिपी शेअर करावी. तर बघा, मी त्यांना पहिला कुकरमध्ये तेल टाकून घेतले. तेल गरम झाल्यानंतर सगळे खडा मसाला तेलात टाकून घेतले. अगदी मंद याच्यावर ते भाजून घेतले. त्यानंतर त्यात बारीक करून कांदा असा मोठ्या मोठ्या स्लाईडमध्ये कापला होता, तो कट केला. बघा, कांदा भाजताना नेहमी त्यात नमक टाकायचं. नमक टाकलं कांदा पटकन असं भाजून होतो. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून दिला. त्यानंतर मग मी त्यात टोमॅटो ॲड केलं होतं, हळद, मोहरी, जिरे ॲड केलं होतं. बाकी सगळाच थोडा मसाला घेतला होता. मला जास्त पण खिचडी बनवायची नव्हती, कारण मग आमच्याकडे आज आर्यनचे पप्पा बाहेर गेले होते, म्हणून आम्हा दोघा तिघांसाठीच बनवणार होते. मग मी थोडीच खिचडी बनवली. तर बघा, मी टोमॅटो पण ॲड केले त्यात. अगदी थोडं भाजून घेतले टोमॅटो. त्यानंतर त्यात एक बटाटा टाकला आहे. बटाट्याने छान अशी टेस्ट येते. अशा प्रकारे खिचडी बनवली तर खूप छान होते. मी त्यानंतर शेंगदाणे ॲड केले. शेंगदाणे मी भाजून घेतलं होतं बरं का. भाजून शेंगदाणे टाकले त्याची टेस्ट जरा छान येते. मी भाजून शेंगदाणे घेतले होते. त्यानंतर त्यात मी शेंगदाणे ॲड केले. तांदूळ दोन तीन पाण्याने छान असे धुवून घेतले होते. त्यानंतर मी त्यात थोडे तांदूळ पण भाजून घेतले होते. असे थोडे परतले त्याला टेस्ट अगदी मस्त येऊन जाते. छान बनवून घेतली होती. त्यानंतर त्यात पाणी ॲड केलं आणि त्याचं टोपण लावून 1-2-3 शिट्ट्या करून घेतल्या. 3 शिट्ट्या झाल्या का छान असा राईस शिजला जातो. तर बघा, माझ्याकडे जेव्हा असं जास्त स्वयंपाक बनवायचा नसतो, तेव्हा मग असा पांढरा राईस कोण जास्त खात नाही म्हणून मग असा मसाला खिचडी केली अगदी संपून जाते. जास्त फेकून द्यायची आवश्यकता येत नाही. मग बघा, जेव्हा घरात जास्त स्वयंपाक नसतो तेव्हा स्त्रियांचं जवळपास असंच असतं की काहीतरी भात वगैरे बनवायचं. तर अशा प्रकारे भात बनवून तर स्वयंपाक पण छान होतो आणि ते आवडीनं खाल्लं जातं. त्यानंतर बघा, मी थोडासा शिरा बनवून घेतला होता. अगदी तूप टाकून छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतला होता. त्यानंतर त्यात गरम पाणी मी करून घेतलं होतं पातेल्यात. गरम पाणी करून घेतलं तर रवा अगदी सुटसुटीत छान असा मोकळा होतो. त्यामुळे मी गरम पाणी करून घेतलं होतं. छान असा शिरा बनवून माझा तयार झाला होता. तर बघा, मी छान असं भाजून घेतला आहे. त्यानंतर त्यात पाणी ॲड केलं, शुगर टाकली. आणि बघा, माझ्या आर्यनला तो ड्रायफ्रूट्स जास्त खात नाही, त्याला ते आवडले जात नाहीत. म्हणून मग मी असं शिरा बनवून नंतर त्याच्या प्लेटमध्ये त्याला थोडं काढून घेतलं होतं आणि नंतर त्यात ड्रायफ्रूट्स ॲड केले होते. दीदी आमचे ड्रायफ्रूट्स खाते, खरं दादा अजिबात खात नाही. त्यामुळे मग मी त्याला ड्रायफ्रूट्स ॲड केले नाहीत. तर बघा, तुम्ही त्यात काजू बदाम असे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तर बघा, अशा प्रकारे माझा आजचा बेत होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.